शाहूवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे 1,90,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मल्लेवाडी येथील बाबाराम तुकाराम दळवी हे आपल्या पुतणी सुप्रिया हिच्या लग्नासाठी कुटुंबासह पाडळेवाडी येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने शेजारी राहणारे भाऊ राजाराम दळवी यांच्या घरातील पोटमाळ्यावरून प्रवेश केला. त्यानंतर बाबाराम दळवी यांच्या बेडरूमचा दरवाजा स्क्रूड्रायव्हर व वायर कापण्याच्या कटरच्या साहाय्याने कडी कोंडा उचकडून उघडला. चोरट्याने प्लायवूड कपाटाचे हँडल मोडून कपाटातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळे वजनाचे दुसरे मंगळसूत्र, अंदाजे 1.5 लाख रुपये, 60 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, लेनिवो कंपनीचा सुमारे 10,000 रुपयांचा मोबाईल तसेच रोख 25,000 रुपये असा एकूण 1,90,000 रुपयांचा ऐवज लंपास करून चोरट्याने पोबारा केला. या घटनेची फिर्याद बाबाराम दळवी यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार अतुल सोनूने पुढील तपास करीत आहेत. लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील.